हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आज आहे माझ्या घरी सत्यनारायण, त्याचीच ही गडबड आहे। तर दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असते, पण ह्या पौर्णिमेला रक्षाबंधन असल्यामुळे मी माहेरी होती, तर सत्यनारायण करायचं जमलं नाही, म्हणून आज सत्यनारायण करणार आहे। आणि श्रावणातला आता शेवटचा शनिवारसुद्धा आहे आणि शेवटचेच दिवससुद्धा आहे। तर मार्केटमध्ये जाऊन छान अशी फ्रेश फुलं आणली पूजेसाठी आणि इथे छान असं उंबरठा लेपन वगैरे केलं आहे आणि छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे। महाराजांच्या फोटोलासुद्धा हार आणलेला आहे खूप छान असा आणि खूप सुंदर असं दिसत आहे। तर छान अशी सागर संगीत देवपूजासुद्धा झाली आणि पौर्णिमेला मी घरी नसल्यामुळे कलशसुद्धा चेंज केला नव्हता, कलशाचं नारळ, तर ते सुद्धा आज करून घेतलं आणि ते नेहमी मी सत्यनारायणच्या वेळेसच करत असते, तर आज सत्यनारायण होता म्हणून ते सुद्धा केलं। तर आता दाखवते मी तुम्हाला शॉपिंग मी आणलेली मार्केटमधून गणपती बाप्पांसाठी। नमस्कार सगळ्यांना। तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर सगळीकडेच ती आता धावपळ सुरू झालेली आहे। सगळ्यांचीच बाप्पाचं स्वागत करण्याची तयारी सगळीकडे जोरदार सुरू झालेली आहे। तर तशीच आमचीसुद्धा तयारी जोरदार सुरू झालेली आहे आणि त्यासाठीच काल गेलेलो होतो मार्केटला शॉपिंगसाठी। बाप्पांच्या डेकोरेशनचं थोडाफार सामान आणायचं होतं, त्यासाठी गेलेलो होतो। तर मार्केटमध्ये खूप छान व्हरायटीमध्ये सगळं सामान आलेलं आहे डेकोरेशनचा, तर काय घेऊ आणि काय नको असं होतं, पण बऱ्याचशा वस्तू आपल्याकडे असतात घरामध्ये आणि ते घेऊन पडतात, त्याच्यामुळे मग जेवढं गरजेचं होतं तेवढंच साहित्य मी आता आणलेलं आहे आणि तेच तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे की मी आज कोणतं साहित्य मार्केटमधून आणलेलं आहे ते। तर सर्वात आधी मी आणलेलं आहे हा बॅकड्रॉप। तर छान असा हा बॅकड्रॉप आहे 10x2चा। तर छानपैकी आपण कुठेही हे लावू शकतो आणि मी हे कशा पद्धतीने डेकोरेशनमध्ये यूज करणार आहे हे तुम्हाला सुद्धा डेकोरेशन केल्यावर समजेलच, तेव्हा मी तुमच्यासोबत दाखवेलच, शेअर करेलच। तर यानंतर घेतलेला आहे मी याच्या सेम अशाच माळा, पानांच्या माळा, तर त्यासुद्धा मस्त मिळालेल्या आहेत मला आणि सगळीकडे हे ट्रेंडिंग चालू आहे आता सध्या, तर हे दोघं असं मी मॅचिंग घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेले आहेत या स्टिक व्हाईटमध्ये। तर बाकीच्या अशा स्टिक माझ्याकडे होत्या, पण मग मला अजून लागणार होत्या, त्यामुळे मग ह्या सुद्धा घेतल्या आहेत। त्यानंतर मग एक फ्लॉवर पॉटमध्ये घेतलेलं आहे एक स्टिक फ्लॉवर्सची। त्यानंतर घेतलेले आहे ते लटकन। तर असे हे लटकन मला फर्स्ट बाजारात दिसले तर खूप छान असं मोगऱ्यासारखे वाटत होते, तर असे हे 4 लटकन मी घेतलेले आहेत। त्यानंतर घेतलेले आहेत त्या देवपूजेसाठी छोट्या छोट्या माळा, रोजच्या देवपूजेसाठी देवांसाठी या छोट्या छोट्या माळा घेतलेल्या आहेत। तर त्यानंतर घेतलेलं आहे मी फोडणी, डेकोरेशनसाठीच घेतलेली आहे ही सुद्धा। आणि त्यानंतर घेतलेली आहे ही घुंगरू कढी। तर ही घुंगरू कढीची आता सध्या खूप फॅशन आलेली आहे, ट्रेंडिंग आहे, तर ही सुद्धा घुंगरू कढी घेतलेली आहे मी 70 रुपयाला। तर अशा पद्धतीने सगळं घेतलेलं आहे मी डेकोरेशनचं सामान दाखवलं। तर आता झालेली आहे दुपार आणि इथे आता मी प्रसाद बनवत आहे सत्यनारायणासाठी। तर या वाटीच्या मापाच्या प्रमाणानुसार मी प्रसाद बनवणार आहे। तर हे एक वाटीभर मी तूप घेतलं, तूप छान गरम झाल्यानंतर याच वाटीने मी रवा मोजून घेतला आणि वाटीभर रवा छान तुपात परतवून घेतला आणि नंतर एक केळ घेतलं, केळ छान असं बारीक कापून घेतलं आणि ह्या तूप आणि रव्यामध्ये छान असं त्याला मिक्स करून परतवून घेतलं। जर आपण तुपात आणि रव्यातच छान असं केळ मिक्स करतो तर आपला प्रसाद काळा पडत नाही केळीमुळे। जर एरवी आपण जर केळ असंच मिक्स केलं तर प्रसाद काळा पडण्याची शक्यता असतं, त्याच्यामुळे मग तुपातच भाजल्यावर छान असं प्रसादाला चवसुद्धा येते आणि खूप छान असं खरपूस मंद आचेवर याला आपल्याला 15 ते 20 मिनटं छान असं 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आणि आता छान असा प्रसाद भाजून झाल्यानंतर याच वाटीच्या प्रमाणानुसार मी आता दूध आणि पाणी, म्हणजे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी मिक्स करून छान असं प्रसादात ॲड करणार आहे। तर या वाटीच्या प्रमाणानुसार जर आपण प्रसाद केला तर खूप परफेक्ट असा आपला प्रसाद होतो। आणि बघू शकता तुम्ही आता एका पातेलीत मी गरम पाणी केलेलं होतं आणि 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं प्रमाण घेतलं एका पातेलीत मिक्स करून आणि आता तो प्रसादात मी सगळं छान असं टाकून घेतलेलं आहे ते। आणि आता त्यात तुळशीचे पानंसुद्धा छान असं टाकून घेत आहे।
तुळशीच्या पानामुळे प्रसादाला छान अशी टेस्ट येते. तर हे सगळं मिक्स करून घेत आहे आणि त्याला आपल्याला आता 5 ते 7 मिनटं वाफेवर छान असं वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच वाटीच्या मापाने साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं मिक्स करून आपण असा प्रसाद बनवलेला आहे. तर हा प्रसाद आपल्याला 25 ते 30 लोकांसाठी हातावर आपण जर प्रसाद देऊ तर तो त्याच्यासाठी पुरतो आणि 10 ते 12 लोकांसाठी जेवणासाठी हा प्रसाद पुरतो. तर असं हे प्रमाण आहे. तर तुम्ही जर 1.25 किलो जर प्रसाद बनवत असाल 1.25 किलोच्या प्रमाणाने तर तुमच्या इथे 250 ते 300 लोक हातावर जो प्रसाद आपण देतो तेवढा पुरेल आणि 50 ते 60 लोक जास्तीत जास्त जेवण करू शकतील इतका तो प्रसाद होतो. या मापानुसार जर तुम्ही केला तर आणि खूप छान अप्रतिम प्रसाद होतो. नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि इकडे मी प्रसाद बनवत होती तर आरव आणि दादांचं इकडे सत्यनारायणचा मंडप करायचं काम चालू होतं. तर सत्यनारायणचा छान असा मखर सजवता आहेत ते दोघंजण कर्दळीच्या पानांनी. तर इथे माझा प्रसादसुद्धा बघू शकता तुम्ही रेडी झालेला आहे आणि इथे मी आता ड्रायफ्रूट्स छान असे टाकून घेतलेले आहे. त्यात मी आधी वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली होती, ती तुम्हाला व्हिडिओत दिसली नसेल कारण ते शूट करू नाही शकली. तर बघू शकता खूप सुंदर आणि छान असा आपला प्रसाद इथे रेडी झालेला आहे. आणि आता इथे सत्यनारायण पूजेला सुरुवात होत आहे. तर सत्यनारायणची छान अशी मांडणी केलेली आहे तुम्ही बघू शकतात. तर खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण असतं ज्या दिवशी आपल्या घरी पूजा असते त्या दिवशी. तर श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भरपूर लोक सत्यनारायण करत असतात आपल्या घरात सुख समृद्धी आनंदी वातावरण राहण्यासाठी, ऐश्वर्य कायम राहण्यासाठी. तर हा सत्यनारायण मी दर पौर्णिमेला करत असते. महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घरगुतीच सत्यनारायण करते मी, ब्राह्मण काकांना वगैरे बोलवत नाही. तर घरगुतीच आपण अशा सोप्या साध्या पद्धतीने सत्यनारायण करू शकतो. महाराजांच्या केंद्रात एक पुस्तक मिळतं सत्यनारायणाचं, त्यानुसार आपण मांडणी करून सत्यनारायण करू शकतो. तर कोजागिरीपासून तुम्ही सत्यनारायण पूजेला सुरुवात करू शकतात. तर आता कोजागिरी पौर्णिमासुद्धा येणार आहे आणि खरंच खूप म्हणजे फलदायी हे व्रत आहे सत्यनारायण व्रत. तर नक्की करून बघा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील फॅमिलीमध्ये किंवा मग पर्सनल तर ते सुद्धा नक्कीच तुम्ही सत्यनारायण महाराजांजवळ जर सांगितले तर नक्कीच सत्यनारायण करून ते आपले प्रॉब्लेम सुटतात. तर इथे माझी छान अशी सत्यनारायण पूजा सुरू झालेली आहे आणि बाकीचे आम्ही आज गेलेलो होतो थोडंसं बाहेर, त्यामुळे थोडा उशीर झाला मला सत्यनारायण पूजेला. तर तरी असो, चला मग आता इथे मी पूजा करून घेते. सत्यनारायण व्रत हे कोणीही करू शकतो आणि सत्यनारायण व्रत कसं करावं आणि कधी करावं याची सगळी माहिती केंद्रात जे पुस्तक मिळतं सत्यनारायण व्रत कथेचं त्यात दिलेली आहे सविस्तर माहिती. तर ते नक्की तुम्ही आणून ते सगळी माहिती वाचून सत्यनारायण व्रत करू शकतात आणि खूप फलदायी असे हे व्रत आहे. तर ज्या दिवशी आपल्या घरी पूजा असते ना त्या दिवशी खरंच खूप छान असं प्रसन्न आणि मंगलमय आणि पावित्र्यमय वातावरण आपल्या घरात तयार होतात आणि ज्या ऊर्जा उत्सर्जित होतात ना आपल्या घरातून तर त्या खरंच एक कमाल असते. तर आज सत्यनारायण व्रत करून घेत आहे आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटत आहे आणि खूप एनर्जेटिक वातावरण तयार होतं खरंच. तर ज्या दिवशी आपण मनापासून काहीतरी केलं ना तर त्या दिवशी खरंच काहीतरी आपल्याला एक चांगली गोष्ट कानी पडते. नक्कीच तुमच्यासोबतसुद्धा हे घडत असेल. तर बघा खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता. तर छान अशी सत्यनारायणाची पूजा झाली संध्याकाळी आणि जेवणं वगैरे करून आम्ही निघालो बाप्पांच्या बुकिंगसाठी. तर एका स्टॉलवर खूप छान असे मला मूषक महाराज दिसले. तर आजूबाजू होते पहारेकरी ज्यांच्या हातात होती गदा आणि मध्ये होते ढोल ताशावाले मूषकजी. तर खूप सुंदर असे हे दिसत होते आणि पहिल्यांदाच मी असं काहीतरी वेगळं पाहत होती. तर छान वाटलं बघून आणि खूप आवडलं सुद्धा ते. तर बघा खूप सुंदर असे गणपती बाप्पांच्या मूर्ती या स्टॉलवर आहेत आणि एक से बडकर एक मूर्ती होती. तर कोणती घेऊ आणि कोणती नको असं झालेलं होतं. पण आरवच्या चॉईसनुसार आम्हाला ह्या वर्षी गणपती बाप्पा बुक करायचा होता कारण आरव म्हणत होता की मी जो सांगेल तोच बाप्पा घ्यायचा आहे.
आणि बघा खूप सुंदर असे बाप्पा आहेत. कानसुद्धा खूप छान असे मोठे आहेत आणि मोठे कान असलेला गणपती घ्यावा असं म्हणतात, कारण आपले सगळे दुःख, सगळं आपल्या चिंता बाप्पा ऐकून त्या आपल्या दूर करतो असं म्हणतात. तर बघा खूप सुंदर सुंदर अशा इथे मूर्त्या आहेत. आता आरव बघत आहे की आरवला कोणती चॉईस होते, त्यानुसार आम्ही बाप्पांची बुकिंग करणार आहोत. तर दादासुद्धा आमच्यासोबत होते आणि आता आरवला जी मूर्ती चॉईस होईल ती बुक करू आणि मग जाऊ घरी. तर खूप छान छान स्टॉल आलेले आहेत गणपती बाप्पांच्या आणि ह्यावर्षी थोडीशी प्राईज मला जास्त वाटली बाप्पांच्या मूर्तींची. तर मागच्या वर्षी थोडी कमी होती, पण यावर्षी जरा थोडी जास्तच वाटली. तर आता जी असेल आवडली असेल ती आम्ही मूर्ती घेऊ. कितीही प्राईज असली तरी आपल्याला बाप्पा तर घरी आणायचेच आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही बाप्पा घेतला तरी काही फरक पडत नाही, कितीही महाग असले तरी. तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि गणपती बाप्पांच्या वेलकमसाठी सगळ्यांनी तयारीला लागा. बाय.